चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलो या व्हिडिओजमध्ये गणित या विषयाचा पेपर पॅटर्न्स काय असतो विद्यार्थ्यांनो. बऱ्याच वेळेस विद्यार्थी वर्षभर अभ्यास केलेला असतो, परंतु कोणत्या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात हे अद्याप विद्यार्थ्यांना माहीत नसते त्या ठिकाणी. तर चला तर विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी भाग 1 आणि भाग 2साठी सारखाच पेपर पॅटर्न असतो, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ड्युरेशन ऑफ इच पेपर्स विल बी 2 आवर्स. प्रत्येक पेपर्सला 2-2 तासाचा अवधी असतो त्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या दिवशी हे पेपर्स होतात विद्यार्थ्यांनो, हे लक्षात घेऊया. या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो, भाग 1 आणि भाग 2 हे पेपर्स पॅटर्न सेम असलं जरी या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, काही क्वेश्चन्स कशा पद्धतीचे विचारले जातात हे तुम्हाला इन डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी क्वेश्चन फर्स्ट ए अँड बी. क्वेश्चन फर्स्टमध्ये विद्यार्थ्यांनो ए आणि बी ए म्हणजे क्वेश्चन फर्स्ट हा एकूण 8 गुणांचा असतो, ज्यापैकी ए या प्रश्नामध्ये काय विचारलं विद्यार्थ्यांना, सॉल्व 4 आउट ऑफ 4 MCQs. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 4 बहुपर्यायी प्रश्न विचारलेले असतात विद्यार्थ्यांनो, की जे आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह किंवा प्रॉब्लेम सेट्समध्ये आपण पाहतो. MCQ टाईपचे क्वेश्चन्स किंवा वर्षभर आपल्या शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारचे MCQची तयारी करून घेतलेली असते, त्या बेसवर किंवा चॅप्टरच्या बेसवर त्या ठिकाणी तुम्हाला MCQज विचारलेले असतात, की जे तुम्हाला कंपल्सरी त्या ठिकाणी सोडवायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर क्वेश्चन फर्स्टमधलाच बी क्वेश्चन जो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सॉल्व 4 आउट ऑफ 4 सब क्वेश्चन्स. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्याला कंपल्सरी 4 प्रश्न सोडवायचे. 4 प्रश्न दिलेले असणार आहेत आणि ते 4चे 4 सोडवायची आणि प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 1 गुण विद्यार्थ्यांनो. शॉर्ट ॲन्सर्स या ठिकाणी असतात विद्यार्थ्यांनो. की जसे तुम्ही पाहता की प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला त्या ठिकाणी छोटे छोटे काही प्रश्न असतात, की त्या टाईपचे प्रश्न तुम्हाला या क्वेश्चनमध्ये विचारले जातात. त्यानंतर पाहिजे आपल्या विद्यार्थ्यांनो क्वेश्चन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर सेकंड हा जो विद्यार्थ्यांनो हा टोटल या ठिकाणी 12 गुणांसाठी असतो विद्यार्थ्यांनो आणि विथ ऑप्शन्स या ठिकाणी येतो 16 मार्क्स. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो क्वेश्चन सेकंड ए जो या ठिकाणी विद्यार्थ्यांनो सॉल्व एनी 2 ॲक्टिव्हिटी बेस्ड सब क्वेश्चन्स, की या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला 3 ॲक्टिव्हिटीजपैकी आपल्याला 2 ॲक्टिव्हिटीज सॉल्व करायचा. कृती बेस प्रश्न ज्याला म्हणतो आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, की जे तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटी तुमच्याकडनं सोडूनसुद्धा घेतलेल्या असतील तुमच्या शिक्षकांनी. त्या ॲक्टिव्हिटी परत येतात तुम्ही पुस्तकातल्या पाहिजे. सॉल्व क्वेश्चन्समध्ये या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिसतील. अनसॉल्वमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा ह्या ॲक्टिव्हिटीज दिसतील. थोडेसे केअरफुली पाहिजे विद्यार्थ्यांनो. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चनमध्ये पूर्ण ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहिणे गरजेचे असते, की ज्यामध्ये 4 बॉक्स असतात विद्यार्थ्यांनो. 4चे 4 बॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला आणि विथ क्वेश्चन्स कसा दिलेला आहे तो पूर्ण क्वेश्चन्स विथ ॲन्सर त्या ठिकाणी लिहावं लागतो विद्यार्थ्यांनो. क्वेश्चन सेकंड बी जो विद्यार्थी या ठिकाणी सॉल्व एनी 4 आउट ऑफ 5 सब क्वेश्चन्स. या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो या ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला 5 प्रश्न विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुणी, मात्र कंपल्सरी तुम्हाला 4 क्वेश्चन्स या ठिकाणी सोडवायचे. जे 4 क्वेश्चन्स तुमचे बरोबर असतील विद्यार्थ्यांनो, त्या 4 प्रश्नाचे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येकी 2-2 गुण असे 8 गुण त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये मिळणार आहेत विद्यार्थ्यांनो. चला तर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन नंबर 3 आपण पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 3 यामध्ये सुद्धा एक ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनो, मात्र या ठिकाणची ॲक्टिव्हिटीज 3 गुणांसाठी आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही बॉक्सेस असतात, जे काही ॲक्टिव्हिटीज असते, तुम्हाला त्या ठिकाणी 6 चौकटी किंवा 6 बॉक्स त्या ठिकाणी दिसतील. मात्र तुम्हाला एकच ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची आहे. याला गुण आहेत विद्यार्थ्यांनो 3 गुण आहेत या ठिकाणी. क्वेश्चन 3 बी जो विद्यार्थी या ठिकाणी सॉल्व एनी 3 आउट ऑफ 4 सब क्वेश्चन्स. आता हे थोडासा मोठा क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो, म्हणजे 3 गुणांचा प्रश्न आहे, की ज्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे क्वेश्चन्स आपण प्रत्येक चॅप्टर वाईज पाहिलेले आहेत. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन असेल किंवा त्या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशन्समधल्या काही ज्या काही मेथड्स असतील, बरोबर आहे का नाही. सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड असेल, कम्प्लिटिंग स्क्वेअर्स मेथड असेल, वेगवेगळे क्वेश्चन्स असू शकतात किंवा स्टॅटिक्समधले काही क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकता. प्रॉबिलिटीमधले सुद्धा क्वेश्चन्स त्या ठिकाणी, म्हणजे प्रत्येक प्रकरणावाईज 3 मार्काचे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतात विद्यार्थ्यांनो. मात्र या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो तुम्हाला काय करायचं आहे, की आपल्याला 2च क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला 2 क्वेश्चन्स सॉल्व करायचे. मात्र तुम्हाला दिलेले असणारे 4 क्वेश्चन्स. जे 2 क्वेश्चन्सचे ॲन्सर्स बरोबर असतील विद्यार्थ्यांनो, त्याच 2 प्रश्नांना तुम्हाला या ठिकाणी 6 गुण दिलेले असतात. देन क्वेश्चन नंबर 4 जो असतो यांना आता थोडीशी लेवल टफ गेलेली असते. सॉल्व एनी 2 आउट ऑफ 3 सब क्वेश्चन्स, 4 मार्क्स इच क्वेश्चन. या ठिकाणी 3 प्रश्न असणारे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला
4 गुणी म्हणजे एकूण 8 गुणांचा हा प्रश्न असतो विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांनो तुम्हाला एक प्रश्न असा असतो की जो आउट ऑफ टेक्स्टबुक असतो. लक्षात घ्या, या प्रश्नामध्ये बरेच विद्यार्थी गोंधळतात. आउट ऑफ टेक्स्टबुक असतो, आउट ऑफ सिलेबस कोणताही प्रश्न नसतो विद्यार्थ्यांनो. क्वेश्चन नंबर 5 जो विद्यार्थ्यांनो, सॉल्व एनी वन आउट ऑफ 2 सब क्वेश्चन्स. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 2 प्रश्नांपैकी फक्त एकच प्रश्न सोडवायचा की जो असतो आपल्याला या ठिकाणी 3 गुणांचा. टोटल असे या ठिकाणी 60 मार्काचा पेपर असतो, मात्र आपल्याला त्या ठिकाणी 40च गुण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो मिळणार आहेत. थँक्यू.